श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। दोंडाईच्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रशासकीय भवनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। नेर ग्रामपंचायतीत शासकीय जमिनीची कथित हेराफेरी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि इतर 6 जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राज्यव्यापी भगवान परशुराम समाज संवाद यात्रेचे आयोजनासाठी एकविरादेवी मंदिरात बैठक संपन्न। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आई एकविरादेवी मंदिरात महाआरतीचे आयोजन। शहरातील बाहुबली नगर येथील म्युझिकल योगा परिवाराचा द्वितीय वर्धापन उत्साहात साजरा। आणि प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभारण्यात आलेल्या प्रशासकीय भवनाचा लोकार्पण सोहळा राज्याचे पणन व राष्ट्रचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासकीय भवनाचा लोकार्पण सोहळा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी राज्यपाल विष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ध्वनी चित्रफित संदेश दाखवण्यात आला। त्यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या। तसेच दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समिती दूध प्रक्रिया संघावर आधारित चित्रफित दाखवण्यात आली। या प्रसंगी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य राहिले आहे। तापी नदीवर सुलवाडे, सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेज निर्माण झाले। सुलवाडे बॅरेज मधून पाणी जामफळ धरणात टाकत आहेत। त्यामुळे आगामी काळात धुळे व शिंदखेडा तालुक्यातील 50,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल। तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत। शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्यांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे। त्यासाठी पणन विभागाने पुढाकार घेतला आहे। दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समिती दीपस्तंभाप्रमाणे काम करेल। धुळे महानगरात 35 कोटी रुपये खर्चून भव्य व्यापारी संकुल उभे राहत आहे। शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध प्रक्रिया उद्योगांची उभारणी केली जात आहे। तापी नदीत 12 माही पाणी राहते, तेथे मत्स्य पालनासाठी प्रयत्न केले जातील। तसेच सरकार साहेब रावल यांनी कृषी उद्योग, शिक्षण व या क्षेत्रात सातत्याने काम केले। त्यांचे काम दीपस्तंभासारखे आहे असेही पालकमंत्र्यांनी सांगितले। आमदार राघवेंद्र बदाने, उद्योगपती रावल यांनी आपली मनोगत व्यक्त केली। बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी प्रास्ताविक केले। या प्रसंगी आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित, आमदार राघवेंद्र बदाने, आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील, नगराध्यक्ष नयन कुवरताई रावल, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, उद्योगपती सरकार साहेब रावल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार आदी उपस्थित होते। पण कार्यक्रमापेक्षा गव्हर्नरची सुरक्षा महत्वाची आणि मग ऑनलाईन तुम्ही आम्हाला दिलं तरी चालेल। आमचा काय आग्रह नाही का पाऊस, हवामान, वातावरण आणि धुळे जिल्ह्यामध्ये असलेलं जे आपलं एअरपोर्ट आहे त्याची व्यवस्था बरोबर नसल्यामुळे आपल्याला येऊ शकले नाही। परंतु राज्याचे गव्हर्नर आणि राज्याचे मुख्यमंत्री या दोघांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला। आज खरं तर सामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे। त्यांचे त्रिसूत्री आपण घेऊन काम करतोय। शिक्षण, सिंचन आणि उद्योग या क्षेत्राला पुढे नेण्याचं काम अजून काही पावलांनी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की धुळे जिल्हा हा अत्यंत लहान जिल्हा, 2 आदिवासी जिल्हे शिरपूर आणि साक्री आणि 2 दुष्काळग्रस्त तालुके शिंदखेडा आणि धुळे अशा प्रकारचा हा जिल्ह्याचं एकूण रचना आहे। आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये विकास करण्याची फार गरज आहे। मी राज्याचे गव्हर्नर महोदयांना विनंती केली की आपण आमच्या गावाला आले, आमच्या जिल्ह्याला आले, विविध ठिकाणी आपण भेट दिली तर आमचा हा जिल्ह्याच्या अडचणी आपण समजू शकणार आणि गव्हर्नर महोदयांनी देखील एका शब्दावर मी कार्यक्रमाला येईल अशा प्रकारचं त्यांनी आमचं हे आग्रह कबूल केला। आणि धुळे जिल्ह्याचं पालकत्व हे मी स्वीकारेल। धुळे जिल्ह्याच्या विकासामध्ये मला काय जे माझे 3-5 वर्षामध्ये जे काही योगदान करता येईल ते योगदान करण्यासंदर्भातल्या भूमिका त्यांनी घेतली आणि म्हणून मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर मी राज्याचे मुख्यमंत्री यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करेन की सातत्याने त्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याचं काम, प्रेरणा देण्याचं काम, मदत करण्याचं काम त्यांनी केलं। आपण ज्या ज्या वेळेस
जे मागितलं त्यांनी ते दिलं. धुळे जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्याचं काम त्यांनी केलं. हे काय आम्हाला घोषणारी गोष्ट नाही, या गोष्टीचा आम्हाला अभिमान नाही, परंतु आम्ही मागे आहे आणि ते स्वीकारून त्याच्या खामी आणि कमी ते आपल्याला दूर करण्याचं काम देखील आपण केलं पाहिजे आणि त्याचं मोठं पाऊल राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी टाकलेलं आहे. धुळे तालुक्यातील नेर ग्रामपंचायतीत शासकीय जमिनीची कथित हेराफेरी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि इतर संबंधित 6 जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपार फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील नेर ग्रामपंचायतीत शासकीय जमिनीची कथित हेराफेरी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि इतर संबंधित 6 जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपार फसवणूक व बनावट कागदपत्र केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील कथित गैरव्यवहाराची किंमत सुमारे 1,75,00,000 रुपये असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सन 2016 ते 2024 या कालावधीत आरोपींनी संगनमताने जिल्हाधिकारी धुळे यांच्या मालकीच्या सरकारी खारीखान भूखंडाची बेकायदेशीर हेराफेरी केली. संबंधित जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची नसतानाही ती गावठाण हद्दीत असल्याचे भासून ग्रामपंचायतीच्या सभेत कथितरित्या ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर बनावट अभिलेख तयार करून व नोंदीमध्ये खाडाखोड करून संबंधित जमीन खासगी व्यक्तीच्या नावे करण्यात आल्याचा आरोप आहे. याचबरोबर ग्रामपंचायतीकडून घरपट्टी, पाणीपट्टीच्या पावत्या तसेच विविध दाखले देऊन हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे. संगणकीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान जमिनीच्या क्षेत्रफळात बदल करून नोंदीमध्ये फेरफार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर संबंधित जमिनीचे बक्षीसपत्र करून ती आरोपीच्या पत्नीच्या नावे नोंदणीकृत करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शासनाच्या वतीने बाजीराव दादाजी जगताप यांनी तक्रार दिली असून तत्कालीन ग्राम विकास अधिकारी संजय दयाराम देवरे, तत्कालीन सरपंच शंकर हिरामन खलाने, तत्कालीन ग्राम विकास अधिकारी उमाकांत वसंत बोरसे, सुनील भास्करराव देसले, राजेंद्र चंद्रकांत सोनवणे आणि दत्तात्रय पांडुरंग सोनवणे यांच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक आणि ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या या गंभीर प्रकरणामुळे ग्रामस्थांसह स्थानिक प्रशासनात एकच खळबळ उडाली असून यामागे अजून काही राजकीय चेहरे व त्यांचे धक्कादायक कारनामे समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अजय गोविंदराव माळी आज जो नेर ग्रामपंचायतीचा जो भ्रष्टाचार झाला होता 2015 ते 2020च्या दरम्यान 100/100 ही जागा हॉटेल राजेशसाठी तत्कालीन सरपंच शंकर खलाने व ग्रामसेवक देवरे यांनी दिलेली होती. परंतु त्यांनी ती जागा लोंढा लघु प्रकल्प या जागेवर कुठल्याही गावठाण नसताना ती जागा लघु सिंचन व खारीखान या गव्हर्नमेंटची असताना त्यांनी दिली, ठराव करून दिली आणि त्यांनी नंतर खाडाखोड करून 1600 मीटर बाय 160/1600 मीटर अशी त्यांनी नावं करून घेतली आणि जवळजवळ त्या लोंढा लघु प्रकल्पामुळे जवळच्या 4 गावांचा पाण्याचा मोठा फायदा आहे, विहिरींचा आटत नाही, गुरढोरांचा मोठा फायदा आहे आणि त्यांनी ती जागा बक्षीसपत्र त्यांच्या मिसेसच्या नावाने देऊन ती जागा त्यांनी हडप केली. आज गुन्हा दाखल झालेला आहे. 6 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. तत्कालीन सरपंच शंकर हिरामन खलाने, तत्कालीन ग्रामसेवक देवरे, हॉटेल राजेश वाला मालक राजेश चंद्रकांत सोनवणे, सुनील देसले, बोरसे आणि एक हॉटेलचा आपला ग्रामपंचायतीचा क्लर्क या अशा 6 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. आम्ही गेल्या 1 वर्षापासून हा लढा आमचा चालू होता, कारण हा शेतकऱ्यांचा विषय होता, शेतकऱ्यांशी निगडीत होता, म्हणून 1 वर्षापासून आम्ही लढा चालू होता. शेवटी प्रशासनाकडे आम्ही 1 वर्षापासून फिरत होतो. शेवटी आम्हाला 9 महिना पहिले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना गुन्हा दाखल करा असं सांगितलं असताना सुद्धा तत्कालीन आजचे जे PI धनंजय पाटील यांनी तो राजकीय प्रेशरमुळे टाळाटाळ करत होते. शेवटी आम्हाला नाशिकचे IG, धुळे जिल्ह्याचे SP यांच्याकडे जाऊन आम्हाला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे हा गुन्हा मागणी करावा लागला आणि तो काल रात्री 9 वाजता तो गुन्हा दाखल झाला.
ब्राह्मण समाजाच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांना वाचा फोडण्यासह विविध प्रश्नांवर संवाद साधत युवक युवतींमधील नैराश्य दूर करण्याच्या उद्देशाने राज्यव्यापी भगवान परशुराम संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या यात्रेच्या नियोजनासाठी रविवारी सकाळी शहरातील आई एकविरा देवी मंदिरात बैठक संपन्न झाली। ब्राह्मण समाजाच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांना वाचा फोडण्यासह विविध प्रश्नांवर संवाद साधत युवक युवतींमधील नैराश्य दूर करण्याच्या उद्देशाने राज्यव्यापी भगवान परशुराम समाज संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या यात्रेच्या नियोजनासाठी धुळे शहरातील खानदेश कुलस्वामिनी एकविरा आई देवी मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांच्या हस्ते एकविरा देवीला श्रीफळ फोडून बैठकीस सुरुवात करण्यात आली। या यात्रेच्या माध्यमातून शासनाकडे प्रलंबित असलेल्या समाजाच्या मागण्या मांडण्याबरोबरच विविध प्रश्नांवर संवाद साधला जाणार आहे। सदर यात्रेचा समारोप मुंबई येथे होणार आहे। विशेषतः युवक युवतींना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यातील नैराश्य दूर करणे, समाजात एकजूट निर्माण करणे आणि युवा शक्ती, समाज शक्ती, ब्राह्मण सारा एक हा संदेश पोहोचवण्याचा यात्रेचा प्रमुख उद्देश आहे। त्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली। सदर नियोजनाची जबाबदारी योगेश जानतीकर यांच्याकडे सोपवण्यात आली। या प्रसंगी परशुराम युवा मंचचे अध्यक्ष भूषण जोशी, जिल्हा यात्रा प्रमुख जयेश वावदे, राहुल याज्ञिक, शेखर कुलकर्णी, ॲडव्होकेट बाबा जोशी, गिरीश कुलकर्णी, भारती जोशी, अनिल दीक्षित, उदय जोशी, आनंद कुलकर्णी, निलेश भंडारे, प्रसाद जोशी, ॲडव्होकेट प्रसाद देशमुख, मधुकर मांडवेकर, दिनेश जोशी, गौरव बोराणेकर, कृष्णा पंचभाई, श्रीराम कुलकर्णी, पल्लवी पुराणिक, उर्मिषा चंद्रात्रे, नरेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते। ब्राह्मण समाज संवाद यात्रेचा शुभारंभ या ठिकाणी नारळ फोडून नियोजनाचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे। या संवाद यात्रेचा उद्देश शासन दरबारी ब्राह्मण समाजाचे खितपत असलेले प्रश्न सोडवण्यासाठी, त्याला वाचा फोडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरात ही यात्रा निघणार आहे। ही यात्रा खानदेशातून सुरू होऊन त्याचा समारोप YCM सेंटर मुंबई या ठिकाणी होणार आहे। संपूर्ण यात्रेमध्ये 5 टप्प्यामध्ये ही यात्रा होणार असून या यात्रेमध्ये मी स्वतः दीपक रणनवरे आणि योगेश जानतीकर यांच्या नेतृत्वात, यांच्या नियोजनात ही यात्रा आहे। या धुळ्याचं जे काही नियोजन आहे, आमचे धुळ्याचे नियोजन प्रमुख, खानदेशाचे नियोजन प्रमुख भूषण जोशी आणि धुळेचे प्रमुख वावदे यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे। जयेश आणि त्यांची सर्व टीम यासाठी खूप मोठी मेहनत घेत आहे। महाराष्ट्रामध्ये या यात्रेनं समाज संवाद यात्रा करत असताना समाजाच्या अंतर्गत प्रश्न आणि शासनाचेही प्रश्न या दोन्ही गोष्टीवर आम्ही लक्ष देणार आहोत। मी सर्व समाज बांधवांना, महाराष्ट्रातील सर्वांना विनंती करतो की ज्या ज्या वेळेस ही यात्रा येईल त्यावेळेस आपण यात्रेमध्ये सहभागी होऊन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावे। जय परशुराम। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी शहरातील खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात सायंकाळी 7 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मनोज जरांगे पाटील यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या सामाजिक कार्यास अधिक बळ मिळावे यासाठी आई एकविरा देवीच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। महाआरतीनंतर उपस्थितांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करून समाजात एकोपा व बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संकल्प केला। कार्यक्रमात सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनोज दादा जरांगे यांना जेव्हा जेव्हा हे असं ते आरक्षण आपलं उपोषण करतील, आंदोलन करतील, तर त्यांच्या जीवाला कुठलाही धक्का लागू नये, त्यांना दीर्घ निरोगी आयुष्य लाभावे यासाठी आज आम्ही सकल मराठा समाजातर्फे येथे आयोजन केलेले आहे। जय जिजाऊ, जय शिवराय। आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या शहरातील बाहुबली नगर येथील म्युझिकल योगा परिवाराचा द्वितीय वर्धापन दिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या शहरातील बाहुबली म्युझिकल योगा परिवाराचा द्वितीय वर्धापन दिवस 1 ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे येथील योगिनी रीटा देदी या उपस्थित होत्या। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। त्यानंतर योगसेविका भगिनींनी स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले। यावेळी अनेक योगसेविकांनी नियमित योगाभ्यासामुळे आपल्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव
उपस्थितांसमोर मांडले. याशिवाय गायन, नृत्य, मनोगते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना भाषणातून नियमित योगाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचा समारोप अध्यक्ष रीटा दिदी यांच्या हस्ते सर्वांना प्रसाद वितरण करून करण्यात आला. या प्रसंगी योग गुरु शिंदे सर, जगदीश देवपूरकर, माजी महापौर प्रदीप करपे, प्रवीण मोरे, लताबाई सोनार, दिनेश पोद्दार, यशवंत पोद्दार, हेमा दिदी, भारती दिदी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योग गुरु दिगंबर सैंदाने, भालचंद बदाने, दिनेश अमृतकर, शकुंतला देशमुख, मनीषा देवरे, ममता लोहार, अरुणा बांबरे, आशा शेवळे, मंदाकिनी सैंदाने, मनीषा सूर्यवंशी, योगिता जैन, आरती जैन, गिरीश जैन, वीरेंद्र ठोलिया, शर्मा सर, ज्योती गायकवाड, सुजाता उंडरे, अन्नपूर्णा महाजन यांच्यासह सर्व योगसेवक व योगसेविकांनी अथक परिश्रम घेतले. आज 1 ऑगस्ट, आज आमच्या भाग्याचा दिवस उजळला आहे. काही 2 वर्षापूर्वी 1 ऑगस्टला आमच्या योगाची सुरुवात झाली होती कणाकणाने. जसं कणाकणाने माणूस संपत्ती गोळा करतो तशी आम्ही माणसं गोळा केली, योग सेवक गोळा केले आणि एक आमचा असा मोठा योगा ग्रुप तयार केला. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही हा योगा ग्रुप तयार केलेला आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्यावरील असीम प्रेमाने आपण सारे मिळून आपल्या बाहुबली नगर परिसरामध्ये म्युझिकल योगाची सुरुवात 1 ऑगस्ट 2024 ला केली आणि आता आपल्या योगाला जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ही 2 वर्ष सर्व योग सेवकांच्या सानिध्यामध्ये कशी निघून गेली कळलंच नाही. अतिशय रमणीय वातावरण असतं आमचं. सकाळी आम्ही 5:30ला बरोबर सगळ्या जणी योग सेवक, योग सेविका ग्राउंडला न विसरता हजर राहतो आणि एवढी सवय झाली आहे की एकही दिवस असा गेला नाही की आम्ही ग्राउंडवर गेलो नाही आणि आम्हाला आमच्या सगळ्यांच्या भेटीगाठी होत नाही असं कधीच झालेलं नाही. म्हणून संपूर्ण वर्षभरामध्ये आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सुद्धा नियोजन करतो. नुसता योगाच करत नाही. योगाचा अर्थ असा आहे की माणसाचं आरोग्य निरोगी राहावं, पण त्याबरोबर माणसाचं मनही प्रसन्न राहिलं पाहिजे. मन प्रसन्न राहिलं तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो, आनंदी राहू शकतो. म्हणून आमचं हे एक जणू काही एक कुटुंबच तयार झालेलं आहे. बघा, यापूर्वी आम्ही एकमेकांना जवळून जात होतो, ओळखतही नव्हतो, पण आमचं हे कुटुंब तयार झाल्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होत राहतो, प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जात राहतो आणि आमचे हा जो ग्रुप तयार करायला जी मेहनत घेतलेली आहे ती म्हणजे आमचे योग गुरु अशोकजी शिंदे सर, पवार सर आणि चव्हाण सर. या तिघांनी आमच्यासाठी अतिशय परिश्रम घेतलेले आहे. सहज मला मी एका कार्यक्रमामध्ये गेले आणि तिथे मला कळलं की अरे आपल्या धुळ्यामध्ये म्युझिकल योगा सुरू झालेला आहे. मला लहानपणापासून शाळेमध्ये असतानाच योगाची आवड होती, सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड होती. लगेच मी सरांचा नंबर मिळवला, एका रात्रीतनं नंबर मिळवला आणि सरांना तेव्हा फोनही केला मी 11-11:30ला. जाऊ दे म्हटलं, सर काय झोपलेच नसतील. म्हणून सरांना मी ही सगळी माहिती सांगितली आणि सरांनी माझ्या हाकेला ओ दिला. अजिबात त्यांनी संकोच केलेला नाही आणि दुसऱ्या दिवशी 2-3 दिवसातच आम्ही मीटिंग अरेंज केली. मीटिंग घ्यायला सुद्धा आम्हाला जागा नव्हती, पण आमचे योग गुरु प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष प्रेमचंद नहार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात अध्यक्ष प्रेमचंद नहार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संस्थेचे व्यवस्थापक सूर्यचंद्र ललवानी यांनी वार्षिक अहवाल, आर्थिक विवरणपत्र व आगामी योजनांची माहिती सभासदांना दिली. उपाध्यक्ष रमेश मुनळे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला. सभेमध्ये संस्थेच्या वार्षिक अहवालास मंजुरी देण्यात आली, तसेच आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सभासदांनी संस्थेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत आगामी काळात अधिक प्रभावी सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी अध्यक्ष प्रेमचंद नहार, उपाध्यक्ष रमेश मुनळे, संचालक मंडळातील शिवचंद्र सुराणा, विजय ठक्कर, महेंद्रकुमार भानुशाली, स्वप्नील नहार, शोभा मुसळे, स्वप्नाली नहार, जितेंद्र भंडारी, व्यवस्थापक सूर्यचंद्र ललवानी यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही कर्ज आपल्याला कंटिन्यू ठेवावं लागत आहे. मागच्या वर्षी आपल्या संस्थेने
सभासदांच्या पैकी सभासदांपासून जे काही व्याज मिळालं आहे ते जवळपास 82 लाख रुपये व्याज आपलं वसूल करण्यात आलेलं आहे आणि बँकेत ज्या काही ठेवी ठेवल्या होत्या त्याच्यापासून रुपये आपले बँकेचे व्याज मिळालेले आहे. एकंदरीत आपल्या संस्थेत 1,03 लाख रुपयापर्यंतचं व्याज उत्पन्न झालेलं आहे. तर मित्र हो, त्याच्यातून खर्च वजा जाता आपल्याला संस्थेला निव्वळ 36 लाख रुपये निव्वळ नफा झालेला आहे. सगळे इतर खर्च आणि तरतुदी वजा जाता आज 36 लाख रुपयाचा निव्वळ नफा आपण या संस्थेने काढलेला आहे. आपल्या मागच्या वर्षाचं जे काही ऑडिट संपन्न केलेले विषय आहे ते ऑडिटरची नेमणूक करणे. भामरे साहेब यांनी मागच्या वर्षाचं ऑडिट केलेलं आहे. ऑडिट त्यांनी एकदम दक्षतेने आणि काळजीपूर्वक पाहिलं. सगळ्या बाबी त्यांच्या लक्षात आल्या आणि नियमाप्रमाणे आपला व्यवहार झालेला आहे असं सुद्धा शहरात त्यांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे जो सीडी रेशो असतो संस्थेच्या नियमाप्रमाणे 70% तरी आपलं सीडी रेशो मेंटेन करावा लागतो. तसा सुद्धा आपण तो मेंटेन केलेला आहे. कोणत्याही बाबीचा आपले काही त्याच्यात हे नसताना आणि दोष दुरुस्ती अहवाल नसताना संस्थेत त्यांनी शेवटी अ वर्गाचा शेरा देण्यात आलेला आहे. नाते उत्तम म्हणून त्याने तशी दाखलाही दिलेला आहे. अशा रीतीने ऑडिटर भामरे साहेबांचे आपण आज आभार मानूया. ऑडिटर यावर्षी सुद्धा आपण त्यांची नेमणूक केलेली आहे. आपण जनरल मीटिंगमध्ये त्याची कल्पना प्रत्येक वर्षी देत असतो. या वर्षाचे ऑडिट सुद्धा तेच करणार आहेत. आपला एकंदरीत जो काही नफा झालेला आहे संस्थेत त्यापैकी आपण ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीपैकी बिल्डिंग फंड इतर फंड हे सगळं वजा जाता संस्थेच्या सभासदांना यावर्षी परत 12% आपण डिव्हिडंड जाहीर करीत आहोत. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. दोंडाईच्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रशासकीय भवनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न. नेर ग्रामपंचायतीत शासकीय जमिनीची कथित हेराफेरी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि इतर 6 जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज्यव्यापी भगवान परशुराम समाज संवाद यात्रेचे आयोजनासाठी एकविरा देवी मंदिरात बैठक संपन्न. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आई एकविरा देवी मंदिरात महाआरतीचे आयोजन. शहरातील बाहुबली नगर येथील म्युझिकल योगा परिवाराचा द्वितीय वर्धापन उत्साहात साजरा. आणि प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.